एकदा सुरुवातीपासून आपलं जे जे झालंय त्याची साधारण उजळणी करूया आणि मग पुढे जाऊया. बरोबर, की आता पाठ झालंय सगळं. आपण काय बघतो आहोत? व्यक्तिमत्व. बरोबर. सुरुवातीला आपण त्याच्यात असं बघितलं की व्यक्तिमत्वाविषयीचे लोकांचे कन्सेप्ट काय आहेत, म्हणजे अपसमज काय आहेत. लोक असं समजतात की उंचपुरा, गोरा देखणा किंवा खुजा, काळा, अशा पद्धतीत व्यक्तिमत्वाला बघायला लोक शिकतात. किंवा काही अंशी कसं बघायला शिकतात, तर व्यापाराच्या दृष्टिकोनातून बघत असतात. उदाहरणार्थ, एखाद्यानं हातात खूप मोठं चांगलं 85,000चं घड्याळ घातलंय तर तो व्यक्ती श्रीमंत आहे. किंवा अजून काहीतरी, एखाद्याचं चप्पल फाटका आहे तर तो फारच गरीब आहे, मग त्याला तशी वर्तणूक देतात. तर या अनुषंगानं लोकांमध्ये काही गैरसमज आहेत. तसंच दुसरा गैरसमज काय आहे? काही जण फक्त मनावर कॉन्सन्ट्रेशन करतात, की तुमचे विचार कसे आहेत त्याच्यावरून तुमची जडणघडण कशी होत गेलेली आहे. त्या विचारांचा तुमचा ज्या दुसऱ्या व्यक्तीवर, समोरच्या व्यक्तीवर जो प्रभाव पडतो, त्यानं त्याचं व्यक्तिमत्व रोखलं जातं. काही जण नुसते काय करतात? डिग्रीला महत्त्व देतात. तुम्ही काय शिकलेले आहात? तुम्ही कुठल्या विषयामध्ये डिग्री घेतलेली आहे? या अनुषंगाने व्यक्तिमत्वाकडे बघतात. परंतु व्यक्तिमत्वाची संपूर्ण व्याख्या आपण शेवटी बघितली, जी कोणी केलेली होती? अल्पोर्ट या शास्त्रज्ञाची, जी व्यवस्थित मांडता येते अशी व्याख्या आहे. त्याच्यामध्ये तीन आपण गुणविशेष, म्हणजे त्या व्याख्येमध्ये तीन विशेष विधानं केलेली होती. पहिलं विधान होतं काय? मानस गुणवैशिष्ट्य. दुसरं काय होतं? भौतिक गुणवैशिष्ट्य. आणि तिसरं काय होतं? या सर्व व्यवस्थांचे गतिशील संघटन. त्याच्यामध्ये सर्व गोष्टी अंतर्भूत होतात. कशा होतात? मानसिक म्हणजे जे विचार लहानपणापासून आपण ऐकत आलो किंवा ज्या ज्या संस्कृतीमध्ये जे जे लोक वाढत असतील त्यांच्यावर होणारे आजूबाजूच्या परिस्थितीचे परिणाम, त्यांच्या मनावर होणारे परिणाम, त्यातून त्यांची घडत जाणारी मानसिक स्थिती, हा याचा त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वावर फरक पडत असतो. त्याचबरोबर वयानुसार लहानपणी जे संस्कार घडत असतात त्यानुसार त्यांच्या अनुभवाशी जोखून त्या माणसांचं कसं असतं? वर्तन असतं. आणि त्या वर्तनातून परत अनुभव त्यांना येत जातात. पुन्हा मानसिक जडणघडण होत जाते. अशा प्रकारे अनेक वर्ष गेल्यानंतर माणसाची विचारसरणी ही 4 वर्षाच्या मुलासारखीच राहते का? तर राहत नाही. अभ्यास, संस्कार किंवा इतर आजूबाजूच्या लोकांच्या विचारांचा प्रभाव, पुस्तक वाचण्याचा प्रभाव याच्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वावर, मानसिक व्यक्तिमत्वावर गतिशील बदल होत जातो. बरोबर आहे. तसंच शारीरिक बदल कसे आहेत? तर 18 वर्ष वयापर्यंत हाडांची वाढ होत असते. म्हणजेच 5वीतला मुलगा हा 10वीतल्या मुलापेक्षा नक्कीच खुजा असणार. बरोबर आहे. त्याच्याबरोबर त्याची ठळक व्यक्ती वैशिष्ट्ये जी असतात ती पण उभरलेली नसतात. पण 18 वर्षानंतर वय वाढल्यानंतर शरीराची जडणघडण बदलते. त्याचबरोबर आणि जरी वाढत गेला, समजा तो मेदानं वाढत गेला, लठ्ठ झाला किंवा स्नायू पिळदार, त्यानं व्यायाम करून स्वतःला पिळदार बनवलं, अशा पद्धतीत सुद्धा शारीरिक संघटन हे पण गतिशील असतं. म्हणजे एखादा व्यक्ती पर्सनॅलिटी वाईज जसा आहे तसाच कायम राहील असं नाही आहे. गतिशील संघटन आहे. भौतिक घटकांचं पण गतिशील संघटन, मानसिक घटकांचं पण गतिशील संघटन. अशा पद्धतीत आपण 3 गोष्टींमध्ये ही व्याख्या बघितली. व्याख्या सुद्धा 3 वेगवेगळ्या ग्रंथकारांनी केलेल्या आपण बघितल्या. एक पहिला नॉर्मन मन, दुसरा आयझॅक आणि तिसरा अल्पोर्ट. या तिघांच्याही व्याख्या आपण व्यक्तिमत्वाच्या बघितल्या. त्यानंतर आपण काय केलं? तर गुणविशेष व्यक्तीचे जे असतात, त्या व्यक्तींच्या गुणविशेषानुसार त्यांना डिव्हाइड करता येईल का? असा प्रश्न शास्त्रज्ञांना पडला. मग त्यांनी 2 प्रकारे त्यांचं विभाजन केलं. एक विभाजनाला म्हणतात ट्रेट टाइप आणि दुसरं टाइप. तर
ट्रेट टाईप जे असतात त्याच्यामध्ये मॅक्झिमम काय केलेलं असतं, तर व्यक्तिविशेषावर, त्याच्या गुणविशेषावर भर देऊन त्यांचं गुणांचं त्यांनी एका सेग्रिगेशन केलेलं असतं. आणि दुसरं जे टाइप्स आहेत त्याच्यामध्ये काय केलेलं असतं, व्यक्ती समूहांचं निरीक्षण केलेलं असतं. त्यांच्यावर प्रयोग करून त्यांच्याकडून डाटा मिळवून त्या डाटाचं सॅग्रिगेशन करून परत टाइप्स केलेले असतात. तर त्यातले पहिले जो दृष्टिकोन होता की व्यक्तीमधले ट्रेट्स ओळखून त्यांचं वर्गीकरण करण्यामध्ये 4 सायंटिस्ट आपण बघितले ज्यांनी याच्यावर स्टडी केलेले आहेत. त्यातला पहिला आहे हिप्पोक्रेटिस. त्यानं काय सांगितलं, तर शरीरामध्ये काही केमिकल्स असतात किंवा द्रव असतात आणि ते द्रव आपल्या शरीरावर विविध प्रकारे कार्य करत असतात आणि तसं व्यक्तिमत्व घडत असतं. मग ते द्रव त्यांनी पहिल्यांदा 4 द्रव सांगितले. ते कुठले? तर म्हणजे रक्त, कफ, कृष्णपित्त आणि पित्त असे 4 सांगितले. त्याच्यानं यानं काय केला, केमिकल नुसार केला. बरोबर. त्यानंतर क्रेशमर त्यानं कशावर प्रयोग केले, मनोविकृत रुग्णांचा तो अभ्यास करत असे. बरोबर. आणि त्या मनोविकृत रुग्णांमध्ये त्यानं स्टडी केला आणि त्याच्यानुसार त्यानं 3 टाइप्स केले. कुठले कुठले होते पोरे मॅडम? क्रेशमर. सर त्यांनी देहाप्रमाणे सांगितलेलं होतं, स्थूलदेही, हा कृशदेही आणि हा मिश्रदेही याप्रमाणे. हा. त्यातलं कृशदेही जे असतात ते अबोल असतात, आत्मकेंद्रीय असतात आणि हळवे असतात अशी त्यांच्या व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्ये सांगितली. त्याच्यानंतर सुदृढ देही जे असतात ते क्रियाशील, उत्साही, आक्रमक अशा पद्धतीत असतात. तसंच स्थूल देही जे असतात ते विश्रांती प्रिय किंवा सुस्त असतात, आनंदी असतात, समाजशील असतात किंवा त्यांना लोकांमध्ये फिरणं, खेळणं अशा पद्धतीत आवडतं. हे झालं क्रेशमरचं वर्गीकरण. त्यानं कशावर केलेलं, मनो आजारी व्यक्तींवर केलेलं संशोधन होतं. त्यानंतर शेल्डन त्यानं काय केलं, वैद्यकीय जी मुलं असतात त्यांच्यावर संशोधन केलं आणि त्यानं कशाच्या नुसार वर्गीकरण केलं, परत देहरूप आणि शरीर म्हणजे शरीरयष्टीचा प्रकार आणि त्यांचं परत शरीरयष्टीत सुद्धा त्यानं परत प्रकार केले. म्हणजे उदाहरणार्थ पहिलं त्यानं काय मेदप्रधान केलं असेल तर त्याला उदर दौर्बल्य. ज्यांचं पोट मोठं असतं अशी लोक कशी असतात, तर आरामप्रिय असतात, समाजशील असतात, इतरांशी बोलण्याची त्यांची आवड असते आणि सांघिक प्रक्रियामध्ये ते जास्ती सहभागी असतात. दुसरा प्रकार केला स्नायू प्रधान किंवा अशांचं कसं असतं, देहबल्य असतं किंवा जे मजबूत शरीर वाले लोक असतात, स्नायू प्रधान असतात. असे लोक कसे असतात, तर क्रियाशील असतात. म्हणजे त्यांना भरपूर खेळामध्ये, कुठल्याही गोष्टीमध्ये नवीन करण्यामध्ये जास्ती इंटरेस्ट असतो. जोखीम पत्करण्याची तयारी असते कारण शरीर बलवान असतं. कुठल्याही गोष्टीला पार करण्याची मनोधैर्य त्यांच्याकडे असतं आणि आक्रमक वृत्ती असते. त्यानंतरचे लोक आहेत ते म्हणजे त्वचा प्रधान. यांच्यामध्ये काय त्यांनी सांगितलं, तर मस्तिष्क बल्यता असते. म्हणजे हे लोक डोक्यानं जास्ती काम करतात शरीरापेक्षा. मग त्याच्यामध्ये काय असतात, तर ती लोक एकांत प्रिय असतात, आत्मकेंद्रीय असतात, हळवी असतात, लिहिण्या वाचण्याची आवड असते आणि संयमी असतात. अशा पद्धती शेल्डननं महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले की अशा पद्धतीत आपण व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करू शकतो. आणि त्यानंतर कोण, तर कार्ल युंग. कार्ल युंगनं काय केलं, अंतर्मुखी. अंतर्मुखी आणि बहिर्मुखी व्यक्ती. हा, आणि त्यानं कशामध्ये वर्गीकरण केलं, तर वर्तनातील ठळक गुणधर्म. वर्तन म्हणजे काय असतं, तर सभोवतालच्या परिस्थितीला आपण दिलेली प्रतिक्रिया म्हणजे आपलं वर्तन. आलं लक्षात? समजा कोरे मॅडमनी मला म्हटलं तिकडनं, हाय सर, मी लगेच त्याला प्रतिक्रिया काय दिली पाहिजे,
हाय, बरोबर आहे. माझं वर्तन मला दाखवायला लागतं, तर एकमेकांमध्ये संवाद होऊ शकतो, नाहीतर होऊ शकत नाही. बरोबर? मग दुसरं काय, परिस्थिती जशी असेल, समजा समोर मोठ्या प्रमाणात दंगल, जाळपोळ चालू आहे. एखाद्याचं वर्तन कसं असेल, तर तिथल्या लोकांना मदत करण्याचं असेल आणि एखाद्याचं वर्तन कसं असेल, काय झालं, अमुक झालं, मग हिंदू-मुस्लिम आहेत, चला मुस्लिम असतील म्हणून त्यांना मारायला जाऊ. असं वर्तन एखाद्याचं असू शकतं. म्हणजे प्रासंगिक व्यक्तिमत्वानुसार आपलं वर्तन ठरत असतं, हे पण ठळक आहे. आलं का लक्षात? जर माझ्यामध्ये स्नायूप्रधान व्यक्तिमत्व असेल, तर मी आक्रमक असणार. बरोबर आहे? मग त्याच्याबरोबर माझ्या व्यक्तिमत्वामध्ये जर हे गुण असतील, तर मी काय करणार? कशामुळे झालंय? हिंदू-मुस्लिम दंगा आहे. ठीक आहे, मी हिंदू आहे, मी मुस्लिमांना मारलं पाहिजे. अशा पद्धतीत मी जाणार आणि ते मुस्लिमांची पणे त्यांच्याशी वर्तन करेन. ही जी मी दिलेली प्रतिक्रिया आहे, ती माझ्यातल्या व्यक्तिमत्वाच्या आधारे दिलेली प्रतिक्रिया आहे. एखादा तोच मस्तिष्क प्रबल्य असणारा व्यक्ती कसा वागेल? शांततेनं विचार करेल. तो काय म्हणेल, की दंगा जरी झाला असला, तरी तो कुठल्या कारणानं झाला, ते कारण सोडवलं, की सगळ्यांचंच भलं होईल. बरोबर आहे? तो मुळात कारणात जाऊन तो शांततेनं सोडवण्याचा प्रयत्न करेल. मग हे त्याचं व्यक्तिमत्व आहे, ज्यानं त्या परिस्थितीला वेगळ्या पद्धतीनं आपल्या व्यक्तिमत्वामुळे काय दिला? प्रतिसाद दिला. हा त्याचा प्रतिसाद हे त्याचं झालेलं वर्तन आहे. मग अशा वर्तनांचं परत त्यांनी गुणवैशिष्ट्य म्हणजे टाइप्स केले. काही व्यक्ती असतात ज्या अंतर्मुखी असतात. काही व्यक्ती असतात बहिर्मुखी आणि काही व्यक्ती ह्या काय असतात? उभयमुखी असतात किंवा ज्याला किंवा अंतर्बाह्य दोन्ही विचार असणारे. मग अशा ज्या असतात त्यांचं परत कसं हे असतं, तर अंतर्मुखी ज्या व्यक्ती असतात, त्या व्यक्ती अबोल, शांतताप्रिय असतात. स्वतःच्या विश्वात रममाण होणाऱ्या असतात. नियमांचं कटाक्षाने पालन करतात. थंड असतात, सर्जनशील असतात. बहुतेक सगळे कवी, लेखक आणि चित्रकार हे सगळे अंतर्मुखी किंवा इंट्रोव्हर्ट या कॅटेगरीमध्ये मोडतात. बरोबर आहे? सृजनशील असतात. नवीन व्यक्ती, नवीन कार्य, नवीन निर्माण करण्यामागे त्यांचा कल असतो किंवा गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची त्यांची तयारी असते. त्यानंतर बहिर्मुखी. बहिर्मुखी व्यक्तिमत्व कशी असतात? तर समाजामध्ये अतिशय लोकप्रिय राहणे हाच त्यांचा आवडता छंद असतो. मग असे व्यक्ती कोण असतात? तर नेते असतात किंवा मोठे पदाधिकारी असतात किंवा समाज प्रबोधक असतात किंवा आज जे इन्फ्लुएन्सर म्हणून जे रील करतात, ते लोकं सुद्धा बहिर्मुखी याच कॅटेगरीत येतात. परंतु एखाद्या व्यक्तिमत्वामध्ये जडण-घडण जर करायची असेल, तर जो व्यक्ती बहिर्मुख असेल, त्याच्यामध्ये कंटेंट असणं आवश्यक आहे की नाही? आज जर तुम्ही बघितलंत सोशल मीडियावरचे कुठलाही इन्फ्लुएन्सर आहे, त्याच्यामध्ये स्वतःचा कंटेंट असा काहीच नाहीये. कोणही उठतोय, काहीही बोलायला चालू करतो आणि त्याला 50,00,000, 60,00,000 सबस्क्रायबर मिळतात. कारण काय लोकांना फक्त मनाला बिझी ठेवायचं आहे. विचार करण्याची वृत्ती सोडली. आलं का लक्षात? मग हे लोक कोण आहेत? मग हे असे लोक जे आहेत ते समाजामध्ये 70% ते 80% लोक असेच आहेत. आणि त्या लोकांना म्हटलं आहे उभयमुखी. आलं का लक्षात? स्वतः विचार करून कुठल्याही गोष्टीवर निर्णय घेण्याची ज्यांची कॅपॅबिलिटी नसते, असे लोक बऱ्याच वेळेला वाहवत गेलेले असतात. कुठल्याही गोष्टीवर ते स्थिर होत नाहीत. तौलनिक विचार करून ते स्वतःचा निर्णय घेऊ शकत नाहीत. मग ते सगळीकडून विचार घ्यायला सुरुवात करतात. असे लोक असतात, ज्यांच्यामध्ये उभयमुखी असलेले लोक आपल्याला समाजामध्ये भरपूर मिळतात आणि त्याचा फायदा अनेक कंपन्या आज घेताना दिसतात. उदाहरणार्थ मी काल उदाहरण दिलेलं त्याच्यात मी काय सांगितलेलं तर पु. ल. देशपांडेंचं वाक्य होतं, की मी कुठल्याही सभेमध्ये गेलो, तरी मला त्या पक्षाचे विचार आवडायला लागतात. असं वाटायला लागतं, की मी ह्याच पक्षाच्या विचारांचा समकक्ष माणूस आहे.
परत दुसऱ्या पक्षाच्या मीटिंगमध्ये जाऊन बसलो की तो नेता बोलायला लागला की मला परत तसंच पुरण चढतं, मला वाटतं मी त्याच पक्षाचा माणूस आहे. म्हणजे असे पण व्यक्ती असतात जे उभय व्यक्ती किंवा उभयमुखी असतात आणि समाजामध्ये असे लोक भरपूर आहेत. चला, आता पुढे आपण कशावर आलो, तर ट्रेट अप्रोच. आता मग पहिले आपण बघितले ते टाईप अप्रोच बघितले आणि आता आपण ट्रेट अप्रोच वर येतो किंवा गुणवैशिष्ट्यानुसार वर्गीकरण कसं केलेलं आहे ते आपण आता बघत आहोत. त्यातला पहिला काय केला, पहिला कोणाचा सिद्धांत आपण बघितला? आलपोर्टचा अल्पोर्ट. पहिला. हा, अल्पोर्टचा सिद्धांत बघितला. त्यानं काय केलं तर प्रधान गुणविशेष, केंद्रीय गुणविशेष आणि दुय्यम गुणविशेष अशा 3 पद्धतीनं माणसाच्या अंगात असणारे सर्व गुणांना 3 कॅटेगरीमध्ये विभागलं. प्रधान गुणविशेष याचं कसं त्यांना आपण समजायचं की एखाद्या व्यक्तीमध्ये एखादा गुण एवढा प्रधान असतो की तो व्यक्ती समाजामध्ये ठळकपणे उठून दिसतो. उदाहरणार्थ, गांधीजींचा अहिंसा हा गुण प्रधान गुण. त्यानंतर अजून कुठला घेता येईल की हिटलरचा सत्ता पिपासूपणा, कुठल्याही थराला जाऊन मला सत्ता मिळवायचीच आहे, जगाचं काय भलं होऊ दे वाईट होऊ दे, वर्ल्ड वॉरमुळे काही होऊ दे, पण मला सत्तेवर टिकलंच पाहिजे, हा त्याचा सत्ता पिपासूपणा. दुसरं अजून उदाहरण काय, युधिष्ठिराची सत्यनिष्ठा. युधिष्ठिरा सत्यवक्ता होता. कर्णाचा दानशूरपणा, कर्णानं आपली कवच कुंडल दान करून टाकलेली होती, त्याला माहिती होतं की कवच कुंडल दिल्यानंतरही आपण अशक्त होणार आहोत, आपण मरणार आहोत, कुठल्याही बाण आपल्याला भेदू शकत नाही, तो आता याच्या पुढे भेदणार आहे, माहीत असून सुद्धा त्यानं आपला जीव पणाला लावून दान केलेलं होतं. मग असे हे प्रधान गुणविशेष असतात, हे काहीच व्यक्तीमध्ये असतात जे जाऊन समाजाला बदलण्याची क्षमता ठेवतात आणि असे प्रधान गुणविशेष असणाऱ्या व्यक्ती ह्या कमी असतात. त्यानंतर का सगळ्यांमध्ये असणारे गुणवैशिष्ट्ये कुठली आहेत, तर केंद्रीय गुणविशेष असं त्याला म्हणता येईल. आणि अशांची संख्या 5 ते 6 गुणविशेष असे आहेत की जे सगळ्या व्यक्तींमध्ये असतात आणि त्याला मी काय सांगितलं, स्केल. स्केल लावता येतं अशामध्ये. म्हणजे कसं, तर उदाहरणार्थ प्रामाणिकपणा 100 पर्यंत आपलं 0 मध्ये धरला तर शून्याच्या ह्या बाजूला अधिक आकडे आपण लिहू आणि शून्याच्या डाव्या बाजूला वजा आकडे लिहू. मग 0 मध्ये आहे, उजव्या बाजूला प्रामाणिकपणा आहे, तर डाव्या बाजूला काय असेल? अप्रामाणिकपणा. अप्रामाणिकपणा. आणि याच्यामध्ये अनेक गोष्टी असणार, बरोबर आहे, की ज्या क्रमाने वाढत जातील. पहिल्यांदा खोटं बोलणं असेल, अप्रामाणिकपणा कशात, खोटं बोलणं असेल किंवा चोरी करणं असेल किंवा अजून काय लावालावी करणं असेल, ह्याची गोष्ट दुसऱ्याला सांगणं असेल, हे वाईट झाल्या गोष्टी. प्रामाणिकपणाकडे जाणाऱ्या गोष्टी कशा असतात, तर शुद्ध व्यवस्थित बोलणे, कधीही खोटं न बोलणे, एक झालं. दुसरं काय झालं, अजून असे चांगले गुण आपल्याला एका स्केलवर घेता येतील जे शून्यापासून पॉझिटिव्ह कडे नेतात आणि वाईट गुण हे अशा पद्धतीनं प्रामाणिकपणा आणि अप्रामाणिकपणा याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला व्यक्तिमत्व म्हणून बघता येतात आणि ही गुणवैशिष्ट्ये आहेत. तसं 5 ते 10 त्यांनी असे गुण काढले की जे सेंट्रल ट्रेट्स आहेत. म्हणजे सगळ्या व्यक्तीमध्ये हे थोड्याफार प्रमाणात का होईना आढळतच. मग ह्याचं थोड्याफार प्रमाणात म्हणजे काय, तर पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह सगळं मधलं जे काय असेल ते थोड्याफार प्रमाणात इन्क्लूड झालं. प्रामाणिकपणा आला, दुसरं काय आलं, समाजाभिमुखता, वक्तशीरपणा, जबाबदारपणा इत्यादी अनेक गुण असतात. आणि सर्वात शेवटी जे असतात ते काय असतात, दुय्यम गुणविशेष. आणि इथे म्हणजे चुकायला होतं बऱ्याच जणांना. दुय्यम गुणविशेष हे काय आहेत, तर ते सतत व्यक्त होत नाही, परिस्थिती आली कीच व्यक्त होतात. उदाहरणार्थ, जर मला पांढरा शर्ट आवडतो किंवा पांढरे कपडे घालायला आवडतात, तर मला काय, कधी हा गुण माझ्यातला वरती येणार आहे, तर जेव्हा मी कपडे घ्यायला म्हणून दुकानात जाईल, वर्षातून एकदा किंवा दोनदा किंवा तीनदा,
त्याच वेळी तो गुण बरोबर समोर येतो. एरवी तो गुण असतो, परंतु तो सतत दिसत नाही, म्हणून त्याला दुय्यम गुणविशेष असं या कॅटेगरीत घातलेलं आहे. असं अजून पण गुण काय असू शकतो? अजून उदाहरणार्थ खाद्यपदार्थांची पसंती. जेव्हा खाद्यपदार्थ बनवायला घेतो, तेव्हा आपल्याला कळतं, की मला लसूण आवडते, मला मीठ आवडतं किंवा मला शाकाहारी अमुक आवडतं. हे सगळं जेव्हा आपण खाणं बनवायला जाऊ, तेव्हा आपल्याला आपल्या आवडी पुढे येतात. यांना म्हणतात दुय्यम गुणविशेष आणि त्यांना दुय्यम अशा पद्धतीनं म्हटलेलं आहे, की त्याचा जास्ती प्रभाव पण असत नाही. तो थोड्या वेळपुरताच असतो फक्त. याचा व्यक्तिमत्त्वाच्या खूप मोठा प्रभाव पडत नसतो गुणांचा. चला 2 झाले. 1 झाला सिद्धांत. कोणाचा? अल्पोर्टचा. असे 4 सिद्धांत आहेत याच्यामध्ये. ट्रेट अप्रोच. काय म्हणतात याला? ट्रेट अप्रोच. आयझॅकचा सिद्धांत किंवा आय सेन्स एक्झॅक्ट त्याचं नाव मी तुम्हाला हे सांगितलंय. काय स्पेलिंग सांगितलंय. आय सेन्सचा सिद्धांत. त्यांनी काय केलं? घटक विश्लेषण केलं गुणवैशिष्ट्यांचं. मूळ घटक जे आहेत त्यांचं विश्लेषण केलं आणि व्यक्तिमत्वाचा घटक शोधण्याचा प्रयत्न केला, की जे मूळ घटक कुठले आहेत हे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी काय केलं तर 3 मितींच्या आधारे व्यक्तिमत्वाचं विश्लेषण करता येईल असं म्हणाले. मिती म्हणजे आयाम, त्रिमितीय. आपण कसं बघतो 3D पिक्चर किंवा 2D पिक्चर. बरोबर आहे. 2 मिती असणारं पिक्चर किंवा 3D पिक्चर असं आपण म्हणतो. 3 डायमेन्शन. म्हणजे आपल्याला जर एखाद्याला टेबल काढायचा आहे, तर तो 3D मध्येही काढता येतं आणि 2D मध्ये पण काढता येतं. बरोबर आहे. 3D ॲनिमेशन वगैरे ह्या गोष्टी आपण बघतो. तर आपण वैयक्तिक जेव्हा गोष्टी अनुभवतो, त्याला आपण 3 डायमेन्शन असतात असं त्यांचं म्हणणं. ज्या गुणांनुसार आपण गुणांमध्ये सुद्धा त्या आपण आणू शकतो आणि 3 डायमेन्शननं त्याला म्हणजे 3 मिती असतात, असं व्यक्तिमत्त्वाचं त्रिमितीय विश्लेषण त्यांनी करण्याचा प्रयत्न केला. पहिलं आहे बहिर्मुखता, दुसरं आहे चेतापदर्शिता आणि तिसरं आहे दुर्मनस्कता. हं? आता बहिर्मुखता असलेल्या म्हणजे बहिर्मुखताची गुणवैशिष्ट्य कशी आहेत? म्हणजे कुठले गुण याच्या अंतर्गत येतात? तर समाजशील, उत्साही, सक्रिय, आपल्या भूमिकेशी ठाम किंवा आपलं मत वाजवून दुसऱ्याकडून करून घेणारा आणि संवेदनशील इतरांप्रती. ही झाली बहिर्मुखतेची गुणवैशिष्ट्य. त्यानंतर चेतापदर्शिता. चिंतित, अवसादी. चिंतित म्हणजे सतत चिंतेत असणारा. अवसादी म्हणजे डिप्रेसिव्ह नेचर. अवसाद, मानसिक अवसाद. त्यानंतर अपराध भाव जाणवणार. अपराध भाव मनाशी बाळगून राहणारा. माझं हे चुकलं होतं काय? मी असं करता नाही होतं की काय? असे सतत विचार करणारे लोक असतात. त्याच्यानंतर निम्न स्व आदर. स्वतःविषयीचा आदर कमी असणे. मी अशीच आहे. मी असाच आहे. मला माहिती आहे माझं ते कमी आहे. म्हणजे स्वतःविषयीचं निम्न आदर. तणावग्रस्त, स्ट्रेसफुल, सतत चिंतेत वावरणारे लोक. आता काय होणार? पुढे काय होणार? मी असं केलं तर तसं होईल काय? दिवसेंदिवस विचार करणारे लोक असतात, ज्यांना आपण या चेतापदर्शितेखाली गुणवैशिष्ट्ये खाली घेऊ शकतो. लोकांना असं नका म्हणू. पण गुणवैशिष्ट्ये हे नैराश्यवादी लोक सर. नैराश्यग्रस्त लोक किंवा हे नैराश्यतेचे जेवढे विचार आहेत, तेवढे सगळे चेतापदर्शी खाली येतात. 3 डायमेन्शन आपण बघतोय ना विचारांची किंवा गुणवैशिष्ट्यांची व्यक्तिमत्वाच्या. तर अशी गुणवैशिष्ट्ये जर एकत्र आली, तर त्याला आपण चेतापदर्शिता असं म्हणतो. हं? दुर्मनस्कता. असे व्यक्ती जे असतात त्यांना काय म्हणतात? कसे असतात? म्हणजे गुणविशेष काय असतात? तर आक्रमक, भावनिकदृष्ट्या थंड, म्हणजे अति भावनांना प्रधानता न देणारे. भावनांवर त्यांनी विजय मिळवलेला असतो. विजय मिळवलेला असतो असं नव्हे,
भावनांना बाजूला ठेवतात आणि जास्ती कृतिशील असतात. त्यानंतर स्वकेंद्रित, माझं फक्त भलं झालं पाहिजे, पुढच्याचं काय का होईना असे असतात काही लोक. दुर्मनस्क लोक, जे उदाहरणार्थ आपल्याला कुठे भेटतात, रोडवर समजा तुम्ही चाललाय, एखाद्याला ओव्हरटेक करायची एवढी घाई असते की सगळे लोक थांबलेले असतात, लेनमध्ये उभे असतात 10-15 गाड्या, तरी तो आपली गाडी डाव्या बाजूने पुढे काढतो आणि मध्ये नेऊन अडकवतो. अडकवली ती गाडी की काय होतं, सगळ्या माणसांना लेट होतो, त्याला पण लेट होतो, तो होतोच, पण सगळ्या माणसांना लेट होतो. आणि अशी वैयक्तिक उदाहरणं आपल्याला भरपूर बघायला मिळतात. स्वकेंद्रित, इतरांचा अजिबात न विचार करता घेतलेले डिसिजन जे असतात ते कायम समाजाला घातक असतात. त्यामुळे आपल्याकडे जे यम आणि नियम सांगितलेले आहेत, वर्तनामध्ये आपल्या बदल असा असला, नियम जे सांगितलेले आहेत ते समाजाभिमुख असण्यासाठी सांगितलेले आहेत. समाजामध्ये जेव्हा आपण वावर करणार, तेव्हा समाजाचा आपल्याकडून कुठला त्रास समाजाला होऊ नये म्हणून जे सांगितले ते नियम आहेत. ठीक आहे. पुढे अवैयक्तिक आणि आवेगशील. आवेगशील म्हणजे त्याला इम्पल्सिव्ह असं म्हणतात. म्हणजे कसं, पटकन गोष्टीवर रिॲक्ट करणारे असतात. उदाहरणार्थ, एखादे जरा जरी गोष्ट त्याच्या मनाविरुद्ध झाली तरी सुद्धा प्रचंड पोटतिडकीने चिडतात, ओरडतात किंवा रडतात पटकन, असे असतात. कारण ते परिस्थितीचा सर्वांगीण विचार करायला असमर्थ असतात आणि त्यातून त्यांचं असं वर्तन घडत असतं. मग ही गुणवैशिष्ट्ये जी असतात ती दुर्मनस्कता या कॅटेगरीत त्यांनी घातली. लिहू शकाल ना? म्हणजे याच्याविषयीचे काही कन्फ्युजन असं नाहीये, की समजायला सोपं आहे. फक्त कसं आहे, भरपूर आहे. म्हणजे 4-4 हे आहेत आपले कोण, सायंटिस्ट आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या थिअरी आहेत. प्लस पुढे अजून सायकॉलॉजीमध्ये परत आपल्याला भरपूर थिअरी बघायच्याच आहेत. त्यातल्याही मेन थिअरी आहेत त्यांना आपण प्रधानता द्यायची आहे. पण एखाद्याचा आपण अभ्यास नाही केला असं होऊ नये. जे आपल्या सिलेबसमध्ये आहे ते बऱ्यापैकी आपण कव्हर करू ह्याच्यामध्ये. सर, दुर्मनस्यता ही आपण दुसऱ्या प्रकारात पाहिलं ना, चिता प्रदर्शितामध्ये. नाही, हे वेगळंच प्रकारच आहे. वेगळा बहिर्मुखता. प्रकार. हा, बहिर्मुखता पहिला प्रकार. दुसरा चेताप्रदर्शिता, ज्याच्यामध्ये अवसाद बघितला. आणि तिसरा आहे हा दुर्मनस्कता. ठीक आहे. सायकॉटिक्स असं त्यांना नाव दिलंय, दुर्मनस्कता म्हणजे. हम्म चला, हळूहळू आपण हे सगळं म्हणजे जेव्हा तुम्ही विचार करणार, मराठीतून आपण का शिकतोय, तर आपण आपलं सगळं शिक्षण त्याच्यातून झालंय म्हणून. परंतु जेव्हा तुम्ही सायकॉलॉजीची ब्रँच निवडणार असं जर तुमचं असेल, तर हे सगळं तुम्हाला इंग्लिश मधून करायचं आहे, ट्रान्सलेट. हे सगळं सर, इंग्लिशमध्ये याच्यामध्ये दिलेलं, भारतीय कार्डिनल. शास्त्रज्ञांचं नाव नाहीये का सर कुठलेच? कुठलं? म्हणजे आता जे आपण स्टडी करतो हे सगळे बाहेरचे आहेत. याच्यामध्ये हा, हे भारतीय सगळे कारण मनोवैज्ञानिकांचे नाव पाश्चात्य. नाही. हा, आपण काय बघतोय, वेस्टर्न सायकॉलॉजी. त्यामुळे भारतीय आपण बघतोय का? नाही. भारतीय दर्शन आपण घेतलं ना, योग दर्शन आपलं आहे. मानस दर्शन म्हणूनच आपण, किंवा भारतीय मानसशास्त्र म्हणूनच आपण त्याच्याकडे बघतो, अख्खं जग बघतं. योगदर्शनाला भारतीय मानसशास्त्र असंच म्हटलं जातं. ते आपण शिकतोच आहे, कारण आपण योगाचे स्टुडंटच आहोत. पण त्याच्याबरोबर हे वेस्टर्न सायकोलॉजी कशी विकसित होत गेली, त्यांचं कसं म्हणजे ते कुठपर्यंत आहेत आणि आपण कसे आहोत, या पद्धतीने आपल्याला तौलनिक विचार करता यावा म्हणून या सिलेबसमध्ये याचा इन्क्लूड केलेला आहे. त्यामुळे आपण अगदी डिटेलमध्ये जाऊन हे बघणार आहोत असंही नाही, पण आपल्याला काही माहिती नाही असंही नाही. त्या अनुषंगाने आपण जाऊन डिटेल्स त्यांच्या थिअरी वाचू शकतो. आपल्याला पाहिजे असेल तर अजून डिटेल माहिती आपण घेऊ शकतो. पण मूलभूत माहिती आपल्याला ह्या सगळ्यामधून होऊ शकते. एवढा सिलेबस आपल्याला त्यांनी दिलेला आहे. तिसरा सिद्धांत आहे केटलचा.
16 घटकांचा व्यक्तिमत्व सिद्धांत, केटलचा 16 घटकांचा व्यक्तिमत्व सिद्धांत. हा पण कसा आधारित आहे, कशावर आधारित आहे, तर व्यक्तीच्या समूहावर आधारित आहे. म्हणजे समूहामध्ये त्यांनी अभ्यास केला भरपूर, आणि मग त्यातून त्यांनी कसं केलं, गुणविशेषांचे 2 भाग केले. व्यक्तीमध्ये असलेल्या गुणविशेषांचे 2 भाग केले, आणि एका भागाला दर्शनी गुण किंवा सरफेस ट्रेट्स असं म्हटलं, आणि दुसऱ्या भागाला मूळ मूळ गुणविशेष किंवा सोर्स ट्रेट्स. कशा मूळ तत्वामुळे त्याच्या वर्तनामध्ये हा गुण पुढे आला, आलं का लक्षात? कसा त्यातल्या व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यामुळे त्याच्या वर्तनामध्ये हा गुण पुढे आला, अशा पद्धतीत त्यांनी दर्शनी गुण आणि मूळ गुणविशेष म्हणजेच सरफेस ट्रेट आणि सोर्स ट्रेट अशा पद्धतीत त्या गुणवैशिष्ट्यांचं विभागणी केली. आता त्यांनी ह्याच्यासाठी काय केलं, तर दर्शनी गुणविशेषांची भरपूर माहिती कलेक्ट केली. दर्शनी गुणविशेष कसे असू शकतात, तर आपल्याला जे फिजिकल दिसतात ते असू शकतात, किंवा वर्तनातून जे गुणविशेष जाणवतात ते असू शकतात. या सर्वांची त्यानं एकत्र माहिती काढली, भरपूर डाटा गोळा केला, आणि ही माहिती पुष्कळ लोकांशी संबंधित होती, कारण त्यानं व्यक्तिमत्वांच्या समूहावरच काय केलाय, प्रयोग केलेला आहे. भरपूर लोकांशी संबंधित असलेली माहिती होती, आणि या दर्शनी गुणविशेषांचं त्यानं सांख्यिकीय विश्लेषण केलं. सांख्यिकीय विश्लेषण म्हणजे काय आपल्याला आहे, स्टॅटिस्टिक्स. स्टॅटिस्टिक्स, बरोबर. तर स्टॅटिस्टिक्स नुसार त्यानं विश्लेषण केलं, आणि विश्लेषण करून त्यानं काय केलं, तर 16 गुणविशेष मिळवले जे कॉमन होते. भरपूर पहिल्यांदा दर्शनी गुण काढले शोधून, आणि त्यातले 16 हे त्यानं मूळ गुणविशेष आहेत असं 16 गुण मिळवले. आणि ही जी 16 गुणविशेष आहेत, यांनाच व्यक्तिमत्वाची केंद्र आहेत किंवा मूळ गुणविशेष आहेत असं त्यानं नामाभिधान केलं. आणि हे 16 जे गुणविशेष असतात त्यांना त्यानं कसं डिस्क्राईब केलं, तर जोडीमध्ये डिस्क्राईब केलं. म्हणजे कसं, तर गंभीर त्याच्या विरुद्ध मनमौजी, किंवा भित्रा त्याच्या विरुद्ध धाडसी, असं 16 गुणविशेष त्यानं काढले. एकदा वाचून फक्त घेतो, पुस्तक तर आहे सगळ्यांकडे, मिळू शकतात नोट्समध्ये. भिडस्त मन मोकळा, कमी बुद्धीचा तीव्र बुद्धीचा, भावुक भावनेने स्थिर स्थिर बुद्धी, नमते घेणारा अधिकार गाजवणारा, गंभीर मनमौजी, लाभदक्ष कर्तव्यदक्ष, कणखर संवेदनशील, भोळा संयमी, वास्तववादी कल्पनेत रमणारा, सरळ मार्गी चतुर, स्व आश्वस्त भयभीत, पुराणमतवादी प्रयोगशील, समूहालंबी स्वयंपूर्ण, अभियंत्रित नियंत्रित, आणि शिथिल तणावग्रस्त. इंग्लिशमध्ये या सगळ्यांना शब्द आहेत. सायकोलॉजीचा जर तुम्ही अभ्यास करायला गेलात तर अक्षरशः व्होकॅब्युलरी ही एवढी मोठी डिक्शनरी घेऊन बसायला लागतं, तेव्हा कुठे आपल्याला शब्द समजू लागतात की यांना काय म्हणायचं आहे. चला, तर हे सगळे त्यानं 16 मूळ गुणविशेष शोधून काढले, आणि त्या मूळ गुणविशेषांच्या विरोधी जे असतात ते पण गुणविशेषे मानायचे आहेत, अशा पद्धतीत त्यानं गुणांचं मूळ गुणविशेषांमध्ये वर्गीकरण केलं, दार्शनिक गुणांचं. पुढे आता जी आधुनिक काळामध्ये सध्या प्रचलित असलेली कुठली थिअरी आहे, तर बिग फाईव्ह मॉडेल. बिग फाईव्ह मॉडेल याच्यामध्ये कसं आहे, तर एका कुठल्या सायंटिस्टचं नाव घेता येणार नाही, परंतु 1990 मी म्हटलं तसं 90चं जे दशक होतं
त्याच्यामध्ये भरपूर सायंटिस्टनी एकत्र येऊन काही विचार करून सर्व जगासाठी काही एकत्रित नियम बनवले, की जे सायकॉलॉजिस्टच्या असोसिएशननं म्हणा किंवा अशा लोकांनी एकत्र येऊन हे सगळं सर्व ठिकाणी एकाच पद्धतीनं संशोधन व्हावं, या हेतूने बिग फाईव्ह मॉडेल हा जो प्रकार होता तो इंट्रोड्यूस झाला. कारण जसजसं इंटरनेट यायला लागलं, तसतसं लोक एकमेकांशी जोडत गेले. जोडत गेल्यानंतर त्यांच्यामध्ये एकमुखता यावी किंवा त्यांच्या विचारामध्ये एकसंगता असावी, म्हणून मग त्यांनी असोसिएशन स्थापन झाली आणि त्यांच्यामध्ये वैचारिक देवाणघेवाण झाल्यानंतर त्यांनी एकत्रित येऊन सर्वांच्या अभ्यासासाठी सोपं पडेल, सर्व जगासाठी एकच नियम लागू पडेल, अशा पद्धतीनं मॉडेल बनवलं. त्याला काय म्हटलं जातं? बिग फाईव्ह. याच्यामध्ये त्यांनी कसं केलं, तर सरळ सरळ स्केलमध्ये मोजण्यासाठी सूचना दिल्या. त्याच्यात त्यांनी पहिलं दिलं, बिग फाईव्ह म्हटलंय ना, फाईव्ह मधलं पहिलं आहे बहिर्मुखता, एक्स्ट्रोव्हर्जन. या घटकांचा विस्तार एका बाजूला समाजप्रियता, बडबडेपणा, मनमौजीपणा, कनवाळूपणा, धाडसीपणा असं एका बाजूला, आणि शून्याच्या पलीकडे काय असेल? भिडस्तपणा, नेमस्तपणा, एकांतप्रियता, शांतपणा आणि सावधपणा. अशा पद्धतीत स्केल तयार केलं, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. याच्यातल्या कुठल्या तरी ह्याच्यामध्ये कुठलंही जरी टिक केलं तरी ते बहिर्मुखता या कॅटेगरीमध्ये मोडतील हे गुणविशेष. त्याच्यानंतर संमतता किंवा ॲग्रीबलनेस. ॲग्रीबलनेस म्हणजे एखाद्या विषयी सहमत असणे, संमतता. या गुणविशेषांचा विस्तार एका टोकास सुस्वभाव, कोमलता, सहकार्य, सचोटी, उपयोगी पडण्याची वृत्ती, आणि दुसऱ्या टोकाला काय असेल? चिडखोरपणा, निष्ठुरपणा, संयमी वृत्ती, सहकार्य न करण्याची वृत्ती, संशयी वृत्ती, संयमी नाही, संशयी वृत्ती, सहकार्य न करणे किंवा हेकेखोरपणा असणे, हे त्याचं स्केल झालं. ॲग्रीबलनेस मध्ये काही लोक ॲग्रीबल असतात किंवा नॉन ॲग्रीबल असणार, बरोबर. त्याला आपण दोन टोकं म्हणू. त्या दोन टोकामधलं सगळं परत त्याच्यामध्ये बसलं. ठीक आहे. पुढे कर्तव्य दक्षता, कॉन्शियसनेस, कॉन्सेन्शियसनेस, नुसतं नाही, कॉन्सेन्शियसनेस एवढा आहे शब्द, म्हणजे कर्तव्य दक्षता. सुसंघटित त्याचा कसा आहे विस्तार बघा. एका बाजूला सुसंघटित विचारांचा, काळजी घेणारा, स्वयं अनुशासित, जबाबदारी ओळखणारा, विवेकी, असं एका बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला काय? असंघटित विचारांचा, म्हणजे ज्याचे विचार भरकटलेले आहेत, निष्काळजी, कोणतीच प्रबळ इच्छा नसणारा आणि अविवेकी व्यक्ती. थोडक्यात बायकांचं आपल्या नवऱ्याबद्दल जे मत असतं ते. हसल्या मॅडम. ठीक आहे. तर एवढं कर्तव्य दक्षता, कॉन्सेन्शियसनेस, जिभेची पार ट्विस्ट करून टाकायचं, मग जो निघतो तो कॉन्सेन्शियसनेस. ठीक आहे. पुढे भावनिक स्थिरता किंवा इमोशनल स्टॅबिलिटी. याचा विस्तार एकीकडे कसा आहे? समतोलपणा, शांतता, प्रकृती चिंतामुक्तता, म्हणजे स्वतःच्या तब्येतीविषयीची चिंता त्याला नसते, तो आनंदी असतो, त्याला काय आपल्याला रोग झालाय असं वाटत नसतं. पण काही लोकांना मात्र काय असतं, तर त्याला वाटत असतं मला काहीतरी झालंय की काय, असं वाटणारे लोक खूप असतात. घाबरटपणा असतो त्यांच्याकडे, अस्वस्थता असतो, उत्तेजित होतात पटकन, म्हणजे कुठल्याही गोष्टीनं पटकन डिस्टर्ब होणारे असतात. इमोशनल स्टॅबिलिटी हा तिसरा म्हणजे चौथा निकष झाला. आणि पाचवा निकष काय आहे?
तर नवीन अनुभव घेण्याची तत्परता किंवा ओपननेस टू एक्सपिरियन्स. अशा व्यक्तींमध्ये काय काय असतं? कल्पकता, संवेदनशीलता, बुद्धिमत्ता, सुशीलता, सभ्यता हे एका बाजूला असतात पॉझिटिव्ह साईड. आणि निगेटिव्ह साईड काय असतील? व्यावहारिकता, रोखठोकपणा, असंवेदनशीलता, अपरिपक्वता, एवढं निगेटिव्ह साईडला म्हणता येईल. या 5 गुणवैशिष्ट्यांपैकी काही गुणविशेष बऱ्याच लोकांमध्ये अगदी सहजपणे दिसून येतात आणि ओळखता सुद्धा येतात. असं हे बिग 5 मॉडेल, जे आपल्याकडे व्यक्तिमत्वाचं जर विश्लेषण करायचं झालं, तर त्याच्यासाठी आज उपलब्ध असणारं बिग 5 मॉडेल वापरतात. त्याच्यातही मी म्हटलं तसं, की त्यांचे जे म्हणजे सायकॉलॉजिस्टचं असोसिएशन जे असतं, त्याच्यानुसार त्यांची काउन्सिल जी असते, त्या काउन्सिलकडे दरवर्षी याच्यासाठी वेगवेगळे सेमिनार्स घेतले जातात. त्याच्यात परत नवीन उत्खनन करून ते काढतात गोष्टी आणि त्याच्यानुसार बदल सारखे होत असतात. दरवर्षी, दर 6 महिन्यानं, दर 2-3 महिन्यानंतर सुद्धा का होईना, बदल होत असतो. कधीच हे स्थिर नसतं, कारण विज्ञान हे सतत बदलणारं आहे. पुढे आता आपण जे जाणार आहोत, ते व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक कुठले आहेत? आपण मगाशी बघितलं की गतिशील संघटन आहे. व्यक्तिमत्व हे स्थिर नाहीये आणि व्यक्तिमत्वाचे जे 2 आवश्यक परिणामकर घटक जे आपण म्हटले ते म्हणजे मन आणि शरीर किंवा भौतिक संघटन. मानसिक संघटन आणि भौतिक संघटन. तर याच्यावर परिणाम करणारे असे कुठले घटक आहेत, जे व्यक्तिमत्व घडवतात? तर पहिला त्यातला आहे तो म्हणजे अनुवंशिक किंवा अनुवंश. अनुवंश म्हणजे पालकांकडून जे पाल्याकडे, मुलाकडे येणारे जे ट्रेट्स असतात किंवा गुणविशेष असतात, असे काही टिपिकल गुणविशेष असतात. उदाहरणार्थ, एखाद्याची ढब असते. उदाहरणार्थ, आपण त्या ह्याच्यावर बघतो बघा, Facebookवर वगैरे कधीतरी येतात व्हिडिओ. त्याच्यामध्ये मुलगा छोटा असतो 2 वर्षाचा आणि बाप आणि मुलगा टीव्हीवर क्रिकेट बघत असतात. आणि बघत असताना एक कोणतरी सिक्स मारतो. सिक्स मारल्याबरोबर लगेच तो बाप जो असतो तो लगेच असं या असं करतो. मुलगा पण छोटा तसंच करत असतो दुसरीकडे. 4 वर्षाचा मुलगा पण. मग हे आलं कुठून? तर ते अनुवंशिकतेतून काही आपल्याकडे गुण हे ट्रान्सफर झालेले असतात. अनुवंशिकतेचा जास्तीत जास्त परिणाम कुठे दिसतो? तर शारीरिक जडणघडण जी असते, ती सुद्धा म्हणजे पालकांच्या चेहऱ्यासारखाच पाल्याचा चेहरा दिसत असतो किंवा जडणघडण जी शारीरिक बैठक जी असते, ती सुद्धा तशीच असते. उंची, वजन, अवयवांची प्रमाणबद्धता, डोळ्यांचा रंग इत्यादी अनुवंशिकतेच्या आधारे गुणवैशिष्ट्ये व्यक्तीला मिळत असतात. आणि अ, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर या गोष्टीचा अनुवंशामुळे परिणाम होत असतो. पुढे पुढे आहेत अंतःस्रावी ग्रंथी. शरीरामध्ये ज्या अंतःस्रावी ग्रंथी आहेत, त्या आपल्या रक्तामध्ये हार्मोन्सचं सिक्रेशन करत असतात आणि त्याच्या आधारे व्यक्तीची भावनिक बैठक ठरत असते किंवा जो रिस्पॉन्स दिला जातो तो या एन्झाईमवर अवलंबून असतो. आपण त्यांना हॅपी हार्मोन्स म्हणतो. ती काय आहेत? सिरेटोनिन आहे किंवा डोपामिन आहे किंवा एंडॉर्फिन्स आहेत. ही आपल्याला आनंदाकडे घेऊन जाणारी हार्मोन्स आहेत आणि त्याच अगेन्स्ट कुठली कॉर्टिकोस्टेरॉइड्स जेवढी आहेत ती सगळी स्ट्रेसफुल बनवणारी आहेत. त्यामुळे या ग्रंथींचा सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीवर परिणाम घडत असतो. उदाहरणार्थ, जर एखादा हायपोथायरॉइडचा व्यक्ती असेल, थायरॉइड ग्रंथी ज्याची व्यवस्थित काम करत नाहीये किंवा कमी काम करते, असा व्यक्ती कसा असू शकतो? स्थूल असू शकतो, लेझी असू शकतो, त्याला बोलताना सुद्धा जड, विचार करताना सुद्धा जड किंवा वैचारिक क्षमता कमी असू शकते. त्याच्या क्षमता ह्या कमी असतात सर्वच.
त्यामुळे त्याला सगळ्या गोष्टीमध्ये डिले असतो किंवा शारीरिक क्षमतेनं पण तो कमी असतो. मग त्याचा अंतःस्रावीचा बघा किती परिणाम झाला तो. बरोबर आहे? त्यामुळे या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. अंतःस्रावी ग्रंथी या माणसाच्या गुणवैशिष्ट्यावर किंवा व्यक्तिमत्त्वावर परिणाम करायला अत्यंत सक्षम असतात. ठीक आहे. पुढे कुटुंब. तिसरा घटक जो व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो. कुटुंब हे जे संस्था असते, या संस्थेमध्ये काय काय असतात? आई वडील असतात, आजी आजोबा असतात, काका काकू, बरोबर, आत्या असेल किंवा अजून आसपासचे नातेवाईक ज्यांचा वैचारिक बैठकीचा आपल्या वैचारिक बैठकीवर प्रभाव पडत असतो. तसंच समजा एखाद्या कुटुंबामध्ये जे परंपरागत चालू आलेलं असतं, उदाहरणार्थ एखादा अ, कुटुंबातला प्रमुख व्यक्ती हा सैन्य दलातला असेल, तर जे नवीन मुलं आहेत त्यांच्यावर शारीरिक जडणघडणीविषयीची जाणीव ही नक्कीच ठासून भरलेली असेल. एखादा कुटुंबातला जर व्यक्ती डॉक्टर असेल, तर वैयक्तिक स्वच्छता, तुमची रोगांविषयीची जाणीव किंवा कुठल्या गोष्टीमुळे रोग होतात किंवा कुठल्या गोष्टी ह्या कशा पद्धतीनं वापरल्या गेल्या पाहिजेत, रोगांविषयीची किंवा इतर गोष्टी ह्या आपसुकच त्यांच्या विचारांमध्ये येणार आहेत. कारण सततच्या काय म्हणतात संवादामध्ये या गोष्टी इन्क्लूड झालेल्या असतात. अशा पद्धतीने त्याच्या व्यक्तिमत्त्वावर कुटुंबातल्या घटकांचा, आसपासच्या व्यक्तींचा फरक पडत असतो. त्यातही दुसरं कसं बघता येईल, तर व्यक्ती तितक्या प्रकृती, व्यक्ती तितके व्यक्तिमत्व असतातच आणि प्रत्येकाचं वर्तन वेगळं असतं आणि जे वर्तन समोरचा व्यक्ती आपल्याशी करतो, त्याला आपण प्रतिसाद म्हणून आपल्यातली गुणवैशिष्ट्य वरती येत असतात. मग जे वर्तन आपल्याशी घडत असतं, त्या सतत संपर्कात येणाऱ्या व्यक्तींकडूनच जास्ती प्रमाणात असतं. त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्ती आपल्याशी कशा वागतात, याच्यानुसार आपल्यातले काही गुणविशेष हे प्रकर्षाने वरती येत असतात. ज्याला आपण सेंट्रल ट्रेट्स म्हणून बघितलं, जे सगळ्यांकडे असतात आणि दुय्यम असतात काही. त्या दुय्यमातले सुद्धा काही प्रकर्षाने वर येणारे असतात. काही सेंट्रल ट्रेट्स सुद्धा प्रकर्षाने वरती येऊ शकतात आणि एखादं कुटुंबामध्ये मुलांमधलं एखादा प्रधान ट्रेट जर आलेला असेल, प्रधान गुणविशेष, तर कुटुंबाच्या मदतीने तो प्रधान गुणविशेषाला फुंकर घालून त्याला त्याच्या व्यक्तिमत्वामधला हा गुण चांगला आहे, हे दाखवून जर वेळेत दिलं गेलं, तर असा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी पावू शकतो. बरोबर आहे? त्यामुळे जर प्रधान ट्रेट आहे आणि जर त्याला वर्तन तशा पद्धतीत कुटुंबाकडून मिळालं, तर तो वरती येतो आणि जर प्रधान ट्रेट नाहीच आहे, सेंट्रल ट्रेट्स आहेत किंवा दुय्यम ट्रेट्स आहेत, अशा व्यक्तीमध्ये त्यातही चांगला कुठला आहे किंवा त्यातलंही चांगलं काय आहे, हे व्यक्ती स्वतःहून वर्तनावरून इतरांच्या स्वतःमध्ये बदल घडवून येण्यासाठी कुटुंब हा महत्वाचा आधार ठरतो. पुढे समवयस्क गट. आता आपण बघतोय की मोठ्या-मोठ्या शहरामध्ये मुलं व्यसनांच्या आहारी जात आहेत किंवा ड्रग्ज सारखे ॲडिक्शन भरपूर प्रमाणात पसरत आहेत. हे कशामुळे होतंय? तर मुळात व्यक्तीचे जे संस्कार आहेत, आजपासूनची जी पहिली पिढी होती, त्या पिढीमध्ये तरी हे गोष्टी दिसत नव्हत्या. म्हणजे मुलांमध्ये संस्कार कुटुंबातून हे येण्याची शक्यता नाही. मग ते आले कुठून? तर सामाजिक समवयस्क जो गट असतो, तो निवडताना चूक झालेली असेल, तर अशा व्यक्तींचे गुणविशेष जे असतात, ते सुद्धा अ, व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकतात आणि एकदा करून बघूया काय फरक पडतो. अशा पद्धतीनं मुलं त्याच्या लगेच आहारी जातात. तर ह्या सुद्धा घटकांचा समवयस्क गटाचा व्यक्तिमत्त्वावर परिणाम पडतो. उदाहरणार्थ जर समजा आपल्या बरोबरची व्यक्ती ही अभ्यासू असेल, तर अशा व्यक्तीचा संग आपण धरावा हे आपल्याला लहानपणी आपल्या संस्कारातून शिकून आलं.
की अभ्यासू मुलांच्या गटामध्ये तू राहा तर तुला चांगले मार्क्स मिळतील किंवा तुझं उत्कर्ष होईल, असं आपल्याला आपले आई वडील समजावत होते. ज्या मुलांना असे गट मिळाले असे मुलं पुढे जाताना दिसतात. आणि जी मुलांना वाईट गट मिळाले, जे व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत किंवा कुठल्या आपल्या ध्येयापासून भरकटलेले आहेत, अशा व्यक्ती मग कशाही आयुष्यामध्ये भरकटताना आपल्याला दिसतात. त्यांचे कुठलेही गुणविशेष वरती येताना आपल्याला दिसतात. पुढे शाळा. ज्या शाळेत आपण जातो त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिमत्वावर खूप मोठा होतो. कारण शाळेत कितव्या वर्षी घालतो आपण मुलांना? 6 वर्ष सध्याच्या पूर्ण काळात झाली. 3.5 वर्ष. हम्म. पण आता तसं 6 वर्ष ही गव्हर्नमेंटची झाली. पण त्याच्या आधी सिनियर के जी, ज्युनियर के जी, त्याच्या अलीकडे अंगणवाडी आहे. बरोबर. 3 वर्षापासून साधारण मुलांना शाळेत घालायची आता प्रथा चालू झालेली आहे. आणि किती वर्षापर्यंत आपण शिकतो? साधारणपणे एक 20 ते 25 पर्यंत. हा, 24 धरा. 24 वर्ष हे मॅक्झिमम ग्रॅज्युएशनचं वय आहे. म्हणजे सगळ्यात मोठं डॉक्टरी ग्रॅज्युएशन आहे, त्याला वयाची 24 वर्ष उजाडतात बाहेर पडायला, एक डॉक्टर होऊन बाहेर पडायला. 24 वर्ष हा वय धरलं तर 3 वर्षापासून 24 वर्षापर्यंत रोज सकाळी 10 वाजल्यापासून कमी ते 5 वाजेपर्यंत आपण कुठे असतो? शाळेत असतो. त्यामुळे शाळेतल्या शिक्षकांचा, समवयस्क गटाचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा गुणवैशिष्ट्यांवर फरक पडत असतो. बरोबर आहे. त्यामुळे ही शाळेची भूमिका ही गुणवैशिष्ट्यांमध्ये, व्यक्तिमत्वामध्ये फार महत्वाची आहे. चौथा घटक आहे प्रसार माध्यम. सतत आपल्यावर भडीमार माहितीचा होत आहे. कशामार्फत? प्रसार माध्यमांमार्फत. आणि तो प्रसार माध्यम ही जी आहेत ही काय म्हणतात त्याला, पारदर्शक बातम्या देण्यापेक्षा आर्थिक बाबीनं मजबूत करताना बातम्या देताना दिसतात. बरोबर आहे. काहीही खपवून टाकायचं, लोकांच्या मनापर्यंत बिंबवण्यासाठी ऍडव्हर्टाईजच्या माध्यमातून लोकांकडून पैसे घेऊन म्हणा किंवा कशाही पद्धतीनं लोकांना भुलवलं जात आहे. त्यामुळे प्रसार माध्यमांवर किती विश्वास ठेवायचा ही आजची खंत आहे. परंतु अशा प्रसार माध्यमांचा आपल्या मनावर किती परिणाम होतो? तर प्रचंड परिणाम होताना दिसतो. आयुष्याचे ध्येय गमावून लोक काहीही करताना आज दिसतात. प्रसार माध्यमामध्ये कोणतरी कुठेतरी असा सिगरेट ओढताना दिसतोय किंवा हिरो कोणतरी सिगरेट ओढून दारू पिऊन कुठल्या हिरोईनला प्रपोज करताना दिसतो. म्हणून आजकालची पोरं पण तसंच काहीतरी करायला दिसतात. धूम बाईक चालवणारे आज आपल्याला कितीतरी दिसतात रस्त्यावर. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं प्रसार माध्यमांचा लोकांच्या कल्पनाशक्ती हा जो गुण असतो त्या गुणाशी म्हणजे अनुसंधान बांधून इथे काम केलेलं असतं. लोकांना काय आवडतं? तर व्हिज्युअल अकॉस्टिक मीडिया खूप आवडतो. नुसता अकॉस्टिक आवडत नाही, नुसता व्हिज्युअल आवडत नाही. काय आवडतं? व्हिज्युअल अकॉस्टिक दोन्ही पाहिजे, ऑडिओ व्हिज्युअल पाहिजे. बरोबर आहे. आणि ते जर फॅन्टसी नावाची जी आपल्या शरीरामध्ये जडणघडण आहे, गुणवैशिष्ट्य आहे, की आपल्याला कल्पना विश्वामध्ये असणाऱ्या गोष्टींमध्ये रियालिटी शोधायची जर सवय लागली तर ती घातक असू शकते. आणि ही सवय जडवण्याचं काम प्रसार माध्यम करत असतात. वास्तविकता काय आहे त्या वास्तविकतेला अनुसरून आपली वर्तणूक न राहता फॅन्टसीशी निगडीत वर्तणूक व्हायला लागते. आलं का लक्षात? म्हणजे उदाहरणार्थ आज जर बघितलं आपल्याकडे तर लोकांची उच्च मध्य, आता आपण काय बघितलं तर अंबानीची लग्न करण्याची पद्धत बघितली. अंबानीचं लग्न बघितलं की नाही मॅडम? सगळ्या मीडियावर, सोशल मीडियावर होतं. बरोबर आहे. आता त्या दर्जाचं लग्न करायला कमी ते
महिन्याची उलाढाल 30-40 हजार करोडची पाहिजे. बरोबर आहे. पण आज जर तुम्ही बघितलं तर तुमच्या शहरात सुद्धा बघा किंवा आसपास कुठेही बघा, तुम्हाला प्री वेडिंग दिसणार, हळदी समारोह म्हणून काहीतरी दिसणार, मग त्याच्याबरोबर काय दिसणार, अं, गाण्याचा समारोह, काय त्याला म्हणतात, काय म्हणतात, म्युझिक, म्युझिक, हा. संगीत रजनी. संगीत हा, रजनी. संगीत, हा. आणि मग त्या माणसाचं बजेट काय आहे, एक्झॅक्टली त्याला काय परवडतंय, हे तो बघत नाही. कुठून तरी कर्ज काढतो, काहीतरी करतो आणि मग ते सगळं त्याला पेलण्याच्या पलीकडे गेलेलं असं, अशी लोक अनेक तुम्हाला दिसतील. कर्ज काढून सुद्धा ह्या गोष्टी त्या करत असतात. आयुष्यात एकदाच होणार आहे. परंतु जर त्यानं आपल्याला पाहिजे ते ध्येय गाठलं, तर अशा कित्येक गोष्टी तो करू शकतो. ह्याचा मात्र त्याला भर पडलेला असतो. आणि हे सगळं कशामुळे होतंय? प्रसार माध्यमांमुळे होतंय. बरोबर आहे. वास्तविकतेपेक्षा काल्पनिकतेकडे घेऊन जाणारी जी आहे, ती प्रवृत्ती प्रसार माध्यमे समाजामध्ये वाढवताना दिसतात. आणि शेवटचा जो घटक आहे तो आहे संस्कृती. सांस्कृतिक घटक सुद्धा आपल्या व्यक्तिमत्वावर, विकासात आपल्या भरपूर काय करतात, भूमिका बजावतात, महत्त्वपूर्ण भूमिका. प्रत्येक संस्कृतीची स्वतःची मूल्य, श्रद्धा, मापदंड असतात व त्याचा व्यक्तींच्या विचारावर, भावनावर आणि वर्तनावर प्रभाव पडत असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीला, आपल्याकडून उदाहरण घेऊ आपण, की योगाचे संस्कार लहानपणापासून ठेवले, एखाद्या व्यक्तीला कर्मयोग आणि कर्मसन्न्यास योग व्यवस्थित वाचायला दिला, कळवून दिला वयाच्या 13व्या-14व्या वर्षीच, तर अशी व्यक्ती समाजामध्ये वर्तणूक कशी ठेवेल? उत्कृष्ट ठेवेल. बरोबर? त्याचबरोबर त्याला दैवी संपत, असुर संपत काय आहे, हे जर समजावून दिलं, तर त्याला दैवी गुणांकडे ओढ लागेल. बरोबर आहे. यमनियमांचं ऑटोमॅटिक पालन करेल तो व्यक्ती. मग हे संस्कृतीत आपल्या होतं पहिल्यापासून. बरोबर आहे. आपल्या संस्कृतीमध्ये धर्मपूर्वक काम, धर्मपूर्वक अर्थ आणि धर्मपूर्वक काय काय धर्माचरणानेच सगळं करायचं आहे, मोक्षापर्यंत. बरोबर आहे. या पद्धतीनं आपली संस्कृती ही भारतीय संस्कृती आहे, जी आपल्यावर प्रभाव टाकत असते. त्यामुळे बरेचसे लोक हे या मार्गाचा सुद्धा वापर करू शकतात. नेतृत्व गुण, श्रवण कौशल्य, व्यावसायिक कौशल्य, सहकार्याची प्रवृत्ती इत्यादी घटकात संस्कृतीनुसार तफावत आढळते. याचा दुसरा दृष्टिकोन पण आहे, की ज्या संस्कृतीमध्ये आपण वाढतो, त्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव पडत असतो. आणि त्यानुसार आपल्यामधल्या गुणविशेष जे असतात ते विकसित होत जातात. उदाहरणार्थ, जर एखादा मुलगा एखाद्या इंडस्ट्रियलिस्टचा आहे किंवा त्याच्याकडे समजा एखादी फॅक्टरी तो चालवतो. काय असेल, काही तुम्ही अगदी छोटं काहीतरी घ्या, की ठीक आहे, चप्पल बनवण्याची फॅक्टरीमध्ये मालकाचा मुलगा आहे. तर तो जर लहानपणापासून त्या फॅक्टरीत जात येत असेल, बघत असेल, तर त्याला हळूहळू त्या सगळ्या गोष्टींचा अंदाज येतो. त्याच्यातले गुणविशेष जे असतात तो त्याच्यात मिक्स करून त्याचा वाढवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. त्या संस्कृतीचा त्याच्यावर परिणाम पडतो. बरोबर आहे. तसाच जर एखादा व्यक्ती काय करतोय, तर कुठल्या तरी पक्षाच्या कार्यालयात गुंडागर्दीचं काम करतो, त्या संस्कृतीचा त्याच्यावर प्रभाव पडतो. बरोबर आहे. मग तो मस्क्युलर व्हायला बघतो. मग तो काय अजून संध्याकाळी दारू पिलीच पाहिजे, असं त्याचा एक नेमणूक असते. अशा पद्धतीत तो वागायला लागतो. म्हणजे वर्तणूक ही संस्कृतीनुसार पण आपली घडत असते. थोडक्यात सर, व्यक्तिमत्वावर संस्कृतीचा परिणाम होतो. बोला. प्रदेशाप्रमाणे पण म्हणजे संस्कृती बदलत जाते आणि त्याचाही हा, परिणाम. त्याचाही म्हणजे परिणाम आता होतो. आपण गुजराती लोक पाहिले तर त्यांच्याकडे बिझनेस ॲटिट्यूड माइंड असतो. जास्ती अगदी लहान असतं. लहान हा. मुलांमध्ये पण असतो. मग महाराष्ट्रीयन लोकांचं वागणं थोडंसं
चाकोरीबद्ध जीवन असतं. बरोबर. म्हणजे ह्या चाकोरीबद्ध. प्रदेशाप्रमाणे पण त्या गोष्टी बदलत जातात. बरोबर. असे आपल्या व्यक्तिमत्वावर घटक करणारे म्हणजे बदल करणारे अजून छोट्या-छोट्या वेगवेगळ्या विभागामध्ये आपण घटक सांगू शकतो. आणखी सुद्धा आपल्याला सुचू शकतात. परंतु अ, काय म्हणतात एवढे जरी घटक आपण लिहू शकलो पेपरमध्ये तरी सुद्धा आपलं एक व्यवस्थित उत्तर घडू शकतं. मूळ कसं आहे तर आपल्या मानसिक विचार, आपलं शारीरिक जडण-घडण आणि या सर्वामध्ये होणारा गतिशील परिणाम. विचारांची शून्याच्या मायनसमध्ये, शून्याच्या प्लसमध्ये होणारी जडण-घडण, शरीराची सुद्धा शून्याच्या मायनसमध्ये, शून्याच्या प्लसमध्ये होणारी जडण-घडण आणि हे सतत गतिशील असतं. हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. या सर्वाला आपण व्यक्तिमत्व अशी कन्सेप्ट दिलेली आहे. आता आपला आजचा वेळ संपलेला आहे. उद्या आपण काय करायचं? काय घ्यायचं आहे तर भिन्न व्यक्ती असतात. हे आपण बघतो समाजामध्ये. तर मग अशी भिन्नता असण्याची कारणं काय आहेत? हे आपण उद्या बघणार आहोत. ठीक आहे? आजच्या दिवस आपण इथे थांबूया. प्रश्न आहे कोणाला काही याच्यात? ओके आहे सगळं. लिहिता पण येईल व्यवस्थित. ठीक आहे. हरिओम सर्वांना. धन्यवाद सर.